Hello friends, in today's video we shall discuss one more important practice paper for SSC board exam 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत एक प्रॅक्टिस पेपरवरती की जी की तुमच्या 2025 मार्चमध्ये येणाऱ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. तर ॲज युजल नेहमीप्रमाणे सेक्शन 1 जो लँग्वेज स्टडी आहे फॉर 10 मार्क्स, त्याच्यामधील ॲक्टिव्हिटीज आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1, डू ॲज डिरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4, 8 मार्क्ससाठी आहे. एनी 6 ॲक्टिव्हिटीज असतील, त्यापैकी 4 बरोबर आल्या तर तुम्हाला 8 मार्क्स भेटतील. नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स इन बाय यूजिंग करेक्ट लेटर. 4 वर्ड दिलेले आहे, CHE-LE-DER. तुम्ही गेस करू शकता. आपण आन्सर बघूया. फर्स्ट वर्ड आहे एस लावून आपण चेज म्हणजे पाठलाग करणे असं लेटर यूज करायचं की ज्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. नेक्स्ट एचा यूज करून आपण लीडर शब्द तयार होईल. देन HEAVचा यूज करून हेवी जड, अँड SPOचा यूज करून आपण स्पोर्ट हा वर्ड तयार करू शकतो. 2 मार्क्स यू विल गेट इझिली. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये वर्ड्स दिलेले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 4 वर्ड दिलेले आहेत. फर्स्ट ग्रुपचे आपण वर्ड्स बघूया. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD क्रमाने. प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर इथे S आहे, इथे G आहे, A आहे आणि C आहे. जेव्हा आपण ABCD बोलतो सुरुवातीला A येतो, इथे A आहे म्हणून सुरुवातीला आपण A पासूनचा शब्द आपण अल्कमी हा फर्स्ट लिहिणार. त्यानंतर A नंतर येतो C पासून कनेक्ट, आणि C नंतर G आणि S, तर G येईल ग्रीफ, आणि त्यानंतर स्पेस. या प्रकारे याला अल्फाबेटिकल ऑर्डर बोलतात. सेकंड ग्रुपमध्ये बघू शकतो आपण प्रत्येक वर्ड चा फर्स्ट लेटर सेम आहे म्हणून आपण सेकंड वर्ड बघणार. सेकंड लेटर बघणार, इथे B आहे, इथे पण B आहे, म्हणजे B देखील सेम आहे. मग थर्ड लेटर बघूया. S आहे, इथे I आहे, O आहे आणि S आहे. तर आपण जर बघितला तर I येईल की O येईल की S येईल, तर I येईल. तर I पासून शब्द आहे ॲबिलिटी, त्यानंतर ABO पासून ॲबॉलिशन, देन अब्सेन्स अँड ॲब्सोल्यूट. या प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डर आपण लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पंक्च्युएट दी फॉलोइंग सेंटेन्सेस. 2 सेंटेन्स दिलेले असतात तुमच्या टेक्स्टबुकमधूनच. पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा. फुल स्टॉप, सिम्पल सेंटेन्स लास्टला आपण फुल स्टॉप करतो. कॅपिटल लेटरचा यूज करू शकतो. याप्रमाणे बघू शकता. लेट्स वॉक टुगेदर. कोणत्याही वाक्याची सुरुवात कॅपिटलने होतो. मग इथे L स्मॉल आहे तर आपण L कॅपिटल. लेट्स ॲपोस्ट्रॉफी द्यायला पाहिजे, तो दिलेला आहे. यालाच पंक्च्युएशन बोलतात. लेट्स वॉक टुगेदर सिम्पल सेंटेन्स आहे. एंडिंगला कोणतंही पंक्च्युएशन किंवा विरामचिन्ह दिलेलं नाही, आपण फुल स्टॉप दिला. सिम्पल सेंटेन्स आहे. म्हणजे आपण जो फुल स्टॉप दिलेला आहे, कॅपिटल लेटर करा, ॲपोस्ट्रॉफी दिला, यालाच पंक्च्युएट बोलतात. नेक्स्ट सेंटेन्समध्ये आपण बघतो, शी आस्क मी वाय डिड यू नॉट कम अर्लियर. कोणत्याही वाक्यामध्ये जर बोललेलं वाक्य असेल तर ते नेहमी डबल अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं. आता या वाक्याची सुरुवात स्मॉल लेटरने केली ते आपण कॅपिटलने करतो. शी आस्क मी, तिने मला विचारलं, कॉमा दिला. आता तिने शी आस्क, ती बोलली, ती बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये आहे. अवतरण चिन्ह डबल इंडो कॉमामध्ये ठेवलं आणि अवतरण चिन्हाची वाक्याची सुरुवात कॅपिटलने करतो, W कॅपिटल. वाय डिड यू नॉट कम अर्लियर. आता इथे एंडिंगला कोणतंही चिन्ह दिलेलं नाही, पण हे सेंटेन्स क्वेश्चन टाईप आहे म्हणून आपण इथे क्वेश्चन मार्क दिला आणि इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. दॅट इज कॉल्ड पंक्च्युएशन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ते म्हणजे मेक 4 वर्ड्स. तुम्हाला एक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दामधीलच अक्षरं घेऊन आपण नवीन शब्द बनवायचे. अट अशी असते की कमीत कमी 3 अक्षरी शब्द असावा. 3 पेक्षा जास्त चालेल पण 2 अक्षरी नसेल. तर इम्प्रूव्हमेंट, तर याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह जरी शब्द घेतला तर एक शब्द तयार होईल. इम्प्रूव्ह आहे, मीट आहे, मीटर आहे, प्राईम आहे, पियर आहे, पाईन आहे, माईन आहे, ट्राईम, राईप, वेन, हे वर्ड्स तयार करू शकता. 4 वर्ड्स बरोबर यायला पाहिजे. तुम्ही 4 पेक्षा 5, 6, 7 तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. सेंटरला यूज. आता हा देखील ग्रामरचाच भाग आहे. जर सेंटरला यूज केअरफुली, जर आपण या दोन्ही वर्डबद्दल आपण केअरफुली बघितलं तर यूज हा वर्ब आहे आणि केअरफुली यूजला डिस्क्राईब करणारा वर्ड आहे, म्हणजे तो ॲडवर्ब आहे. म्हणजे अशा प्रकारे या यूजला डिस्क्राईब करणारा वर्ड्सच लिहायचा, तो म्हणजे ॲडवर्ब. तर यूज आपण हे शब्द पण तुम्ही डायग्राम काढायचे आहे. मी ते डायग्राम काढलेलं नाही, पण असे डायग्राम काढून 4 वर्ड्स तुमचे बरोबर यायला पाहिजे. 2-3 एक्स्ट्रा तुम्ही लिहू शकता. यूज केअरफुली ऑलरेडी दिलेला असतो, तो वर्ड सोडून इतर 4 शब्द बरोबर यायला पाहिजे. वाईजली, इफेक्टिव्हली, एफिशियंटली, प्रॉपरली, स्किलफुली, थोरोफुली, थॉटफुली, स्ट्रॅटेजिकली, करेक्टली असे वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. मग सेंटरचा वर्ड कधी कधी वर्ब असू शकतो, कधी नाऊन असू शकतो किंवा कधी ॲडजेक्टिव्ह असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. ती म्हणजे कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ वर्ड.
वर्ड चेन, शब्दांची साखळी. इथे वर्ब असेल, कधी कधी ॲडजेक्टिव्ह असतो, कधी नाऊन असतो. म्हणजे वर्ब दिलेला आहे तर शेवटच्या लेटरने म्हणजे अक्षराने आपल्याला नवीन शब्द वर्बच बनवायचा, म्हणजे क्रियापद बनवायचं. जे इथे आपण बघू शकतो, टी पासून ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, वाय पासून एल म्हणजे जोराने ओरडणे, एल पासून लाफ, एच पासून हेल्प, पी पासून पुट. तर सुरुवातीचे 4 शब्द बरोबर यायला पाहिजे, त्याची चेन ब्रेक होता कामा नये, तर तिथे तुमचा मार्क्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे जे की तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटी 6 तुम्ही पूर्ण बरोबर लिहा, त्यापैकी 4चे मार्क्स तुम्हाला दिले जातील, ते म्हणजे 8 मार्क्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 बी आहे जे 2 मार्क्ससाठी असतो. अटेम्प्ट एनीवन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू रूट आउट. इथे कुठली एखादी फ्रेज दिली आहे, टू टेक केअर ऑफ, टू रूट आउट. टू रूट आउट त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. टू रूट आउट म्हणजे मुळासकट नष्ट करणे, डिस्ट्रॉय करणे, काढून टाकणे या अर्थाने. त्याचा स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करायचा. आपण आन्सरमध्ये बघू शकतो, वी शुड रूट आउट आवर बॅड हॅबिट्स. आपण आपल्या वाईट सवयी नष्ट केल्या पाहिजेत. अशा प्रकारे वर्ड आपल्या सेंटेन्समध्ये यूज करायचा असतो. तो नको असतो तर त्याला ऑर असतो. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुली. एक सेंटेन्स दिलेलं असेल, त्या सेंटेन्सला एक दुसरा सब ऑर्डिनेट क्लॉज जोडायचा असतो आणि ते सेंटेन्स एक्सपांड म्हणजे वाढवायचं असतो. आता क्लॉज, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर सबऑर्डिनेट क्लॉज ॲड करण्यासाठी काही ठराविक शब्दांचा यूज करायचा असतो, ज्याप्रमाणे दॅट आहे, हू आहे, वॉट आहे, विच आहे, वेन आहे, या प्रकारे. दिस इज द आन्सर, दॅट हा कनेक्टेड यूज करा. दॅट आय वॉज लुकिंग फॉर. हेच ते उत्तर आहे की ज्या उत्तराच्या शोधामध्ये मी होतो. दॅट म्हणजे ते उत्तर. सो हे कनेक्टेड वर्ड्स इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. त्यानंतर हे 1 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर 2 मध्ये ए आणि बी आहे. प्रिफिक्स किंवा सफिक्स दिलेल्या शब्दाच्या अगोदर जर काही लेटर्स यूज करून ॲड करून जे नवीन शब्द तयार होतो त्याला प्रिफिक्स, आणि शब्दांच्या पुढे सफिक्स म्हणलं. जसं डिपार्ट आहे, डिपार्टपासून आपण डिपार्चर तयार करू शकतो, TUR लावला, किंवा डिपार्टमेंट होईल म्हणजे ते सफिक्स जोडलेलं आहे. पण रेग्युलर, इरेग्युलर पण होऊ शकतो, किंवा रेग्युलॅरिटी पण होऊ शकतो, रेग्युलरली होऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही दोन्ही सफिक्स चालेल, दोन्ही प्रिफिक्स चालेल, किंवा एक सफिक्स एक प्रिफिक्स चालेल, दोन्ही कोणते चालू शकतो. हे नको असेल तर तुम्हाला त्याला ऑर आहे, दोन्हीपैकी एका शब्दाचा यूज स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करू शकता. ज्याप्रमाणे डिपार्ट आहे म्हणजे निघून जाणे, जसं आपण सेंटेन्स तयार केलं आहे, द ट्रेन इज शेड्यूल्ड टू डिपार्ट ॲट 10 AM शार्प. ट्रेन निघण्याची वेळ सकाळी 8 शार्प यावेळी आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा लँग्वेज स्टडी सेक्शन फर्स्ट कंप्लीट होतो. सेकंड सेक्शन जो आहे तुमचा टेक्स्चुअल पॅसेज, 2 पॅसेज विल बी गिवन फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. ओके, 1 पॅसेज फॉर 10 मार्क्स. तर आपण तो पॅसेज बघूया. रीड द पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. नेहमीप्रमाणे मी सांगत असतो की पॅसेज रीड करण्या अगोदर क्वेश्चन रीड करा आणि मग A1 आणि A2 आणि त्यानंतर तो पॅसेज रीड करा. इथे क्वेश्चन जर आपण A1 ॲक्टिव्हिटी बघितली, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे वाक्य पूर्ण करायचे आहेत. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू डॅश डॅश, हिज टू लिटल ट्विंकलिंग आयज. आता हे सेंटेन्स तुमच्या पॅसेजमधलेच असतात. प्रॉपर जर पॅसेजमध्ये हे सेंटेन्स बघितलं तर राहिलेलं जे वाक्य आहे किंवा शब्द आहे ते पॅसेजमध्ये शोधून आपण सहजपणे लिहू शकतो. म्हणजे अगोदर जर आपण रीड केलं तर पॅसेजमध्ये पेन्सिल हातामध्ये घेऊन जेव्हा आपण पॅसेज रीड करणार तर सहजपणे आपण ॲन्सर फाइंड आउट करू शकतो. आता आपण पॅसेजमध्ये तर हा पॅसेज तुम्हाला दिलेला आहे, अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनमधला हा पॅसेज आहे. तर मी पॅसेज रीड करून दाखवत नाही कारण वेळ कमी आहे. डायरेक्ट आपण याचा ॲन्सर बघूया. ठीक आहे. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू, दिलेलं वाक्य पण तुम्हाला लिहायचं असतं आणि जे पूर्ण तुम्ही फिलअप करणार पॅसेजमध्ये बघून ते तुम्ही अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. फर्स्ट एड टू क्लीन वुंड्स अँड स्टॉप ब्लिडिंग ऑफ द बेबी लंगूर. हे मनाने लिहिलेलं नाही, ते पॅसेजमधल्याच ओळी आहेत त्या तुम्ही शोधायच्या आणि पुढे लिहायच्यात, पण दिलेलं वाक्य पण लिहायचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी नंबर 1 टाकतात आणि एवढंच लिहितात. असं न करता हे देखील सेंटेन्स लिहा आणि त्याच्या पुढे रिमेनिंग पार्ट तुम्ही ॲड करायचं आहे. नेक्स्टमध्ये आपण बघू शकतो, हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब लाईक अ ह्युमन चाइल्ड. थर्ड वन, माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवाइवल ऑफ द बेबी langur. And fourth one is the mother langur sat on our kitchen roof watching every move I made. So या प्रकारे fill in the blanks सहजपणे आपण 2 out of 2 मार्क्स इथे मिळवू शकतात. A2 ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये अटेम्प्ट द फॉलोइंग 2 रिॲक्शन्स ऑफ बेबी लंगूर आफ्टर ही सॅटअप. ते अनकॉन्शियस झालं होतं, बेशुद्ध झालं होतं, पण तो शुद्धीवरती आल्यानंतर ते उठून बसल्यानंतर त्याची 2 ॲक्टिव्हिटी, 2 कृती, त्याच्या 2 ॲक्शन्स लिहायच्या.
तर इथे आन्सर आपण बघू शकतो. फर्स्ट त्याने काय केलं, ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. ते एकदम शॉकिंग मूडमध्ये होता. अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. जसं वाऱ्याने पान, एखादं झाडाचं पान थरथरतं त्या प्रकारे तो थरथर कापत होता. सो दिस वॉज द फर्स्ट ॲक्शन. अँड सेकंड ॲक्शन वी कॅन राईट. हे लाईन्स तुमच्या पॅसेजमधूनच आहेत, तुम्ही त्या लिहू शकता. हिज आईज वेल्ड अप विथ टीअर. त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते, वेल्ड अप. And he started sob with a muffled cry, just like a human child would after experiencing a trauma. So these two activities are there after he sat up. नेक्स्ट A3 तुमच्या वर्डच्या रिलेटेड असते. कॉलम ए आणि कॉलम बी तुम्ही सिनॉनिम्स, सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी आणि त्याच्या विरुद्ध आहे अँटोनिम्स. तर समानार्थी शब्द लिहायचे. कूप म्हणजे खोरडं आपण म्हणतो, त्यासाठी शब्द गेलेला आहे पॅसेजमध्ये, केज फॉर पोल्ट्री. देन स्टर, स्टर म्हणजे हालचाल करणे, हलवणे असं होतो, तर मूव्ह शब्द आपण लिहू शकतो त्याच्यामधला बघून. ओझिंग म्हणजे ओघळणे, वाहणे या अर्थाने तो शब्द यूज केला जातो, जे ओव्हरफ्लोईंग आहे. आणि ट्रॉमा म्हणजे अतिशय धक्का, मानसिक धक्का बसणे म्हणजे ग्रेट शॉक. सो हे सिमिलर वर्ड्स आहेत. त्यानंतर A4 ॲक्टिव्हिटी, A5 ॲक्टिव्हिटी आहे. A4 ॲक्टिव्हिटी तुमची ग्रामरच्या रिलेटेड असते. इथे ती ॲक्टिव्हिटी आपली राहून गेलेली आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. A5 ॲक्टिव्हिटी जी आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन म्हणजे डू यू लाईक टू हेल्प नीडी पर्सन ऑर ॲनिमल, वाय. तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला मदत करायला आवडते का, आवडत असेल तर का, नसेल तर का नाही, या अर्थाने. येस आय लाईक. आता कशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचं असतं. येस आय लाईक हेल्पिंग पीपल अँड ॲनिमल्स इन नीड. इट फील्स गुड टू हेल्प अदर्स अँड मेक द वर्ल्ड बेटर. वेदर इट्स सपोर्टिंग सम वन ऑर caring for an animal, it's a rewarding to know I have made a positive difference. I believe in kindness and think it's important to help those who are struggling. So this type of personal response or opinion you can express. Okay, now let's see the second question number 2B, जो की तुमचा सेकंड पॅसेज असतो तुमच्या टेक्स्टबुकमधून. आता तो पॅसेज एक A1 ॲक्टिव्हिटी बघू. B1 ॲक्टिव्हिटी असणार आहे. स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. 4 सेंटेन्स दिलेले आहेत, ते ट्रू, ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक, सत्य किंवा असत्य म्हणू शकतो, ते बघायचं आहे. आता हा जो पॅसेज जर बघितला तर त्याचं आपण बघू शकतो सेंटेन्स, न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट. हा स्पोर्टच्या रिलेटेड पॅसेज जे की तुमच्या लेसन आहे. अनबिटेबल मॉम, अनबिटेबल सुपर मॉम मेरी कॉम, मेरी कॉमचा जो की इंडियन बॉक्सर आहे त्याच्या रिलेटेड. आता तो जो पॅसेज जर बघितला इथे पॅसेज चुकून राहिलेला आहे, पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देईल त्याच्यामध्ये पॅसेज किंवा ही PDF पूर्ण PDF रूपामध्ये असेल तिथे दिलेला आहे. तर तुम्ही तो अभ्यास केलेला आहे, तुम्ही सहजपणे त्याचे आन्सर लिहू शकता. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. हो, इंडियन स्पोर्ट्समध्ये न्यूट्रिशनकडे, खेळाडू म्हणजे खाद्य जे आपण पौष्टिक आहाराकडे निग्लेक्ट केलं, तर हे बरोबर वाक्य आहे, म्हणजे ते ट्रू आन्सर आहे. इंडियन पॉप्युलेशन इज 1.3 बिलियन. हो, 1. जेव्हा हा पॅसेज लिहिला गेला मेरी कॉमबद्दल जिची लाईफ स्टोरी, तेव्हा इंडियाची पॉप्युलेशन ही 1.3 बिलियन होती. इट इज अ ट्रू, ठीक आहे. थर्ड जे आहे, इंडिया वोन जस्ट 10 मेडल्स इन 2012. इन 2012च्या ऑलिम्पिकमध्ये इंडियाने 10 मेडल्स म्हणले, पण नाही 10 मेडल्स नव्हते, तिथे 6 मेडल्स आहे. तुम्ही पॅसेज जर बघितलं तर 6 मेडल जिंकलो, त्याच्यामुळे फॉल्स सेंटेन्स आहे. देन मेरी कॉम युजली फाईट 51 kg इव्हेंट. 51 kg म्हणजे सहज नेहमी ती खेळत असते, पण हे रॉंग आहे. ती नेहमी 48 kg मध्ये खेळते, पण त्या ऑलिम्पिकमध्ये तिने 51 kg खेळलेली आहे, तर इथे 48 पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे देखील सेंटेन्स फॉल्स आहे. तर या प्रकारे आपण A1 ट्रू ऑर फॉल्स कंप्लीट करू शकतो. याच्यावरती A2 ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे B2. हाऊ कॅन इंडियन स्पोर्ट्समॅन विन मोर मेडल्स इन ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिकमध्ये इंडियन स्पोर्ट्समॅन जास्तीत जास्त कशा प्रकारे मेडल जिंकू शकतात ते इथे दिलं आहे. इंडियन स्पोर्ट्समॅन कॅन विन मोर मेडल्स इन ऑलिम्पिक्स बाय फोकसिंग ऑन स्पोर्ट्स ॲज ए फुल टाईम करिअर. जेव्हा मेरी कॉमला क्वेश्चन विचारला की इंडियाला कमीच मेडल्स मिळतात ऑलिम्पिकमध्ये, तर ते जास्त मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, तेव्हा तिने हे उत्तर दिलेलं आहे की इंडियन स्पोर्ट्समध्ये म्हणणे काय करायला पाहिजे, दे शूड फोकस ऑन स्पोर्ट्स ॲज ए फुल टाईम करिअर म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे, नाही की एंटरटेनमेंट किंवा हॅबिट म्हणून. इन्क्रीजिंग कोऑपरेटिव्ह स्पॉन्सरशिप टू रिड्यूस फायनान्शियल प्रेशर. जे फायनान्शियल सपोर्टसाठी कोऑपरेटिव्ह स्पॉन्सरशिप पुढे यायला पाहिजे, ज्यामध्ये त्याचा जो स्पोर्ट्स म्हणून जे फायनान्सचा किंवा आर्थिक जो प्रेशर असतो तो कमी होईल. अँड इम्प्रूव्हिंग अवेअरनेस अँड एज्युकेशन अबाउट न्यूट्रिशन फॉर बेटर परफॉर्मन्स अँड मोर सपोर्टर for athletes and better training facilities will also help them achieve success. So this type of answer we can write here as a B2 activity.
A3 ॲक्टिव्हिटी किंवा B3 ॲक्टिव्हिटी, मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द वर्ड्स. 2 वर्ड दिलेले आहेत, त्याचा स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करा. स्पॉन्सर म्हणजे आर्थिक सपोर्ट या अर्थाने. द कंपनी डिसाइडेड टू स्पॉन्सर द यंग ॲथलीट फॉर हिज अपकमिंग टुर्नामेंट. अँड न्यूट्रिशन म्हणजे पौष्टिक आहार. प्रॉपर न्यूट्रिशन इज एसेन्शियल. एसेन्शियल म्हणजे गरजेचं असतं फॉर मेंटेनिंग गुड हेल्थ. सो दिस टाईप ऑफ सिम्पल सेंटेन्स, युअर ओन सेंटेन्स यू कॅन राईट हिअर. A4 ॲक्टिव्हिटी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असते. डू यू थिंक द न्यूट्रिशन इज निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. याच्यामध्ये 2 क्लॉज आहेत, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. तर त्याला अंडरलाईन करा. तर डू यू थिंक हा मेन क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज न्यूट्रिशनपासून आहे, म्हणजे न्यूट्रिशन हा तुमचा आन्सर आहे. सबऑर्डिनेट क्लॉज तो कोणता आहे, तर तो आहे वर्बच्या नंतर आलेला आहे, ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून करतो, म्हणून तो नाऊन क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ नाऊन आहे. नेक्स्ट सेंटेन्स जे आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड. आता हे सेंटेन्स तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्समध्ये चेंज करून ते लिहायचे. आता जे टोटल जे 12 टेन्सेस आहेत, प्रत्येकाचा फॉर्म्युला जर 12 फॉर्म्युला जर तुम्ही बाय हेड केला तर तुम्ही इझिली या टेन्सवरती क्वेश्चन सहजपणे सोडवू शकता. ज्याप्रमाणे पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्सचा जो फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्बला ING लावायचं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर सब्जेक्ट ऑलरेडी काय आय दिलेला आहे, वर्ब दिलेला आहे वी, आणि पुढे आपण म्हणू शकतो. तरी त्या स्टार्ट कसं होतं, आय हॅड, सब्जेक्ट नंतर हॅड घ्यावं लागेल, त्यानंतर बीन घ्यावं लागेल, अँड आय हॅड बीन गेन. तरी ते आपण सेंटेन्स बघतो, आय हॅड बीन गेनिंग, वर्बला ING लावायचं. आय हॅड बीन गेनिंग वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड. ओके, या प्रकारे ग्रामरच्या रिलेटेड आहे. A5 पर्सनल रिस्पॉन्स. डू यू थिंक दॅट फायनान्शियल सपोर्ट इज नीडेड फॉर स्पोर्ट पर्सन. वाय. जे खेळाडूला फायनान्शियल सपोर्ट करणं गरजेचं आहे का, आणि असेल तर का. तर आन्सर दिला यस, फायनान्शियल सपोर्ट इज डेफिनेटली नीडेड फॉर अ स्पोर्ट पर्सन. इट हेल्प्स देम फोकस ऑन ट्रेनिंग विदाउट वरिंग अबाउट their daily expenses. Sponsorship and financial backing can also provide access to better facilities, coaching and nutrition, which are essential for their performance. Without financial support, many athletes may not be able to reach their full potential. Right? Now let's see the section number 3, that is related to your poetry. 2 poems will be given. 1 poem for question answer and 1 poem for appreciation. आता आपण क्वेश्चन आन्सरची पोएम बघूया. जे टीनेजर्स प्रेयर हे क्वेश्चन आन्सरसाठी आहे, जे की तुम्ही ती ऑलरेडी शिकलेलं आहे, त्याची आपण ती एक्सप्लेन करणार नाही, पण डायरेक्ट त्याच्यावरती क्वेश्चन बघू. A1 ॲक्टिव्हिटी. द पोएट प्रेज टू फॉर. ह्या कवितेमध्ये जे पोएट आहे तो प्रार्थना करतोय गॉडची. कशासाठी, ते 4 पॉईंट तुम्ही ते लिहू शकता, जे की बघू. कशासाठी पोएट प्रे करतो, प्रे फॉर गायडन्स फ्रॉम गॉड. सेकंड, ॲबिलिटी टू मेक द राईट डिसिजन्स. थर्ड, स्ट्रेंथ टू रेजिस्ट टेम्पटेशन. 4, सक्सेस अँड गुड लाईफ. अँड 5, कीपिंग द बॉडी क्लीन अँड हेल्दी अँड गॉड्स प्रेझन्स इन लाईफ. तर तुम्ही 2-3 पॉईंट एक्स्ट्रा टाकून अशी डायग्राम काढून ते हे पॉईंट याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A2, कम्प्लीट द गिवन लाईन्स कंप्लीट करायचं. ही हेल्प मी डॅश डॅश. खूप इझी आहे, तुम्ही पोएममधलं सेंटेन्स बघू लिहू शकता. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. या प्रकारे दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. तुम्हाला हे सेंटेन्स कुठून घेतलेलं आहे, तुम्हाला जे स्टांजा दिलेले असतात त्या स्टांजामध्ये लाईन्स इथे आपण लिहिलेले आहे, जे फिल इन द ब्लँक्स किंवा वाक्य पूर्ण करा या प्रकारे. अँड A3 इझी आहे, राईट टू पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. तुम्ही या पोएममध्ये रायमिंग वर्ड्स लिहू शकता. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस या प्रकारे. नेक्स्ट आहे ॲप्रिसिएशनसाठी पोएम तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला 5 पॉईंट दिलं असतात. टायटल, पोएट, फिगर ऑफ स्पीच, राईम स्कीम अँड सेंट्रल आयडिया. टायटलसाठी हाफ मार्क्स आहे, पोएटसाठी हाफ मार्क्स आहे, जे की तुम्हाला ऑलरेडी पोएममध्ये टायटल पण दिलेलं आहे आणि पोएटचं नेम दिलं, तर 1 मार्क तुम्हाला ऑलरेडी तेच भेटलेलं आहे. फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन ही सगळ्यासाठी कॉमन आहे, ते तुम्ही लिहू शकता. राईम स्कीम मात्र 2 पोएममध्ये राईम स्कीम, पण बाकीच्या पोएमची राईम स्कीम. 2 पोएम म्हणजे काय, यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि द बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या 2 पोएममध्ये राईम स्कीम नाही, तिथे तुम्ही फ्री वर्ड्स पोएम लिहू शकता किंवा देर इज नो राईम स्कीम लिहू शकता. बाकी इतर पोएममध्ये फर्स्ट स्टांजाचं राईम स्कीम काढून तुम्ही लिहू शकता, A, B, B या प्रकारे. आणि सेंट्रल आयडिया तुम्ही मात्र प्रत्येक पोएमची थोडीशी बाय हेड करून ठेवा, तर 5 मार्क्स तुम्हाला इथे सहजपणे मिळू शकतो. आता इथे तुम्हाला दिलेले द ट्विन्स या पोएमची तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, ते आपण डायरेक्टली आन्सर बघूया. ॲप्रिसिएशनमध्ये टायटल, द टायटल ऑफ द पोएम द ट्विन्स. नेम ऑफ द पोएट हेनरी सॅम लुक लीक.
राईम स्कीम आहे. पहिल्या संजामध्ये ए बी, सेकंड संजामध्ये सी डी आपल्याकडे लिहू शकतो. फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन कॉमन आहे, जे की लाईन्स तुम्ही लिहिण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये इनफॉर्म अँड फीचर अँड फेस टाईम लिहून फॉर्मचा एफ, फीचरचा एफ, फेसचा एफ लेटर परत परत रिपीट झाला म्हणून एलिट्रेशन हे झालेलं आहे. थीम किंवा सेंट्रल आयडिया या पोएमची अशा प्रकारे, द पोएम इज अबाउट टू आयडेंटिकल ट्विन्स. आयडेंटिकल ट्विन्स म्हणजे सेम टू सेम दिसणारे जुळे, यांना आयडेंटिकल म्हणतात. यांच्याबद्दल ही कविता आहे. अँड द फनी मिक्स अप दे क्रिएट, याच्यामधून जे फन तयार होतो ते इथे सांगितलेलं आहे. इट टॉक्स अबाउट हाऊ द स्पीकर अँड हिज ब्रदर लुक एक्झॅक्टली द सेम विच लीड्स टू मेनी funny situation where people confuse one for the other. So this type of appreciation you can write. Now let's see the section number 4. आपण section number 4 कंप्लीट करूया आणि नंतर पुढे मात्र रायटिंग स्किल आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. इथे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला 10 मार्क्ससाठी असतो आणि त्याच्यामध्ये त्याच पॅसेजवरती समरी रायटिंग देखील आहे. आता इथे आपण पॅसेज बघूया. पॅसेज बघण्या अगोदर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. पिकॉक शेड देअर टेल फेदर्स वन्स. द पिकॉक इज आवर डॅश डॅश, म्हणजे पिकॉकच्या रिलेटेड हे जे आपला इंडियन बर्ड आहे, जे की आपल्याला भारताचा तो मेन बर्ड आपण मानला जातो. द पिकॉक इज परहॅप्स द मोस्ट ब्युटिफुल अमॉंग मेल बर्ड्स. ओके, विथ इट्स अ लॉंग ब्ल्यू नेक, फॅन शेप्ड क्रेस्ट अँड इट्स गॉर्जियस ट्रेन or tail of feathers. Each feathers end in a half moon or eye. When raised, the tail spread like a fan from which 1,000 eyes seem to gaze. Ironically, the female or peahen is a small drab bird in comparison. इथे जे पिकॉक मध्ये मेल अँड फिमेल, त्याला आपण मोर आणि लांडोर बोलतो, या दोघांचं वर्णन केलं आहे. लांडोर किंवा त्याला फिमेल किंवा पिहीन हा शब्द आहे. मग मेलचं इथे वर्णन सुरुवातीला केलं आणि शेवटच्या वळीमध्ये फिमेल म्हणजे लँडोरचे वर्णन केलं आहे. विदाउट द स्वीपिंग, पिकॉक शेड देअर टेल फेदर्स वन्स अ इयर अँड ग्रो न्यू वन्स. ठीक आहे. people carefully these old feathers which are then made into lovely fans and other decorative items. The peacock, although is a shy bird, dances in front of the peahens during courtship. He then struts before them, showing off his many-colored train. The sight of the rain clouds is another occasion for such a display, perhaps the hail arrival of the rain after the long hot summer. The peacock's loudly strutting has also given rise to the commonly used phrases proud as a peacock and as vain as a peacock. Like this ह्या प्रेफ्रेज आपण यूज करतो पिकॉकच्या रिलेटेड. द पिकॉक इज आवर नॅशनल बर्ड. द पिकॉक्स हॅव अ स्पेशल प्लेस our arts, songs, dance, culture and story. So this is very important and simple paragraph related to the national bird peacock. Peacock मध्ये जे मेल आणि फिमेल याच्याबद्दल वर्णन केले, जे केअरफुली बघा. आता आपण त्याचे क्वेश्चन बघूया, जे स्टार्टिंगला कंप्लीट द वर्डसाठी होतं. पिकॉक शेड देअर टेल फेदर्स वन्स. तर वन्स अ इयर आपण याच्यामध्ये वाक्य गेलेलं आहे, तिथे लिहू शकतो आहे तसे. पिकॉक शेड देअर टेल्स फेदर्स वन्स अ इयर अँड ग्रो न्यू वन्स. आता हे वाक्य तुमच्या पॅसेजमधून लिहायचे आहे, फक्त तुम्हाला करेक्टली ते फाइंड आउट करता आलं पाहिजे. सेकंड सेंटेन्स, द पिकॉक इज आवर नॅशनल बर्ड. थर्ड, सी, peacock, although a shy bird, dances in front of the peahens during the courtship. And D, the peacocks have a special place in our arts, songs, dances, culture and stories. So this way you can easily write or complete the sentence. Following way, activities of peacock. Peacockच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या ते लिहा. तर तुम्ही 4 पॉईंट्स 5 पॉईंटमध्ये लिहू शकता. डान्सिंगची ॲक्टिव्हिटी आहे, शेडिंग फेदर्स आहे, डिस्प्लेइंग फेदर्स आहे, स्ट्रटिंग आहे प्राऊडली. सो दिस ॲक्टिव्हिटी यू कॅन फिल अप बाय ड्रॉइंग दिस टाईप ऑफ वेब. अशी वेब डायग्राम काढून हे पॉईंट्स तुम्ही ते टाकू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जे A3 आहे, कॉलम ए आणि बीचे तुम्हाला काय करायचे आहेत. वर्ड्स कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स. अँटोनिम म्हणजे अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. गॉर्जियस म्हणजे सुंदर, त्याच्या विरुद्ध कोणता येईल म्हणजे नॉट अट्रॅक्टिव्ह दिलेला आहे बघा. शाय म्हणजे लाजाळू, वेन म्हणजे व्यर्थ, ड्रॅब आपण बोलतो ना आपण एक धडकणे या अर्थाने. तर ॲन्सर आपण बघू शकतो. नॉट अट्रॅक्टिव्ह, शाय, टू प्राऊड ऑफ वन्स हॅपीनेस म्हणजे थोडासा गर्विष्ठ या अर्थाने. वेन नर्वस, ड्रॅब व्हेरी ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह. ड्रॅब म्हणजे कुरूप या अर्थाने घेतलेलं आहे.
आणि त्याच्या विरुद्ध ब्युटिफुल आणि अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Okay, let's begin the next activity, that is activity number A4 or B4, which is related to your grammar. Here is one sentence. The peacock is the most beautiful among the male birds. आता हे सेंटेन्स जर बघितलं तर हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सेंटेन्स आहे आणि या डिग्रीची चेन डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीज आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करू शकतो. आता इथे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये होणार नाही आहे, कारण इथे जे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो नो अदर आपणचा यूज करू शकतो. नो अदर अमॉंग मेल बर्ड्स आर, अनेक वचने आहे, आर ॲज ब्युटिफुल ॲज द पिकॉक. आता तुम्ही या प्रकारचं वाक्य आहे का, तर इथे पण दिलेलं आहे, पण इथे व्हेरी फ्यू शब्द आहे म्हणून हे होणार नाही आहे. ठीक आहे, कारण व्हेरी फ्यूचा यूज केव्हा केला जातो, जर दिलेल्या सेंटेन्समध्ये वन ऑफ वर्ड असेल तर. नो अदर अमॉंग बर्ड इथे इज आहे, पण इथे अनेक वचने इज येणार नाही, म्हणजे हे पण सेंटेन्स नाही. नॉट मेनी मेल बर्ड्स हे पण नाही. सो ऑप्शन ए, नो अदर अमॉंग मेल बर्ड्स आर ॲज ब्युटिफुल ॲज द पिकॉक. आता चेंज द डिग्रीवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे, ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवले आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. इथे आपण डायरेक्टली आन्सर बघतो. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. सेकंड दिलं आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्स फॉर द फॉलोइंग. एक सेंटेन्स दिलं, हिज टेल स्प्रेड्स लाईक अ फॅन. आता त्याच्यामध्ये कुठलाही हेल्पिंग वर्ब नाही आहे. जर इजचं इजंट केलं असतं किंवा इजंटचं इज केलं असतं, पण हेल्पिंग वर्ब नसेल तर अकॉर्डिंग टू दॅट टेन्सच्या अनुसार आपण डू डज डीड घेऊ शकतो. वर्ब ते स्प्रेड्स आहे, एस किंवा एस लावता आपण डज करतो, डजचं डझंट होईल, तर डझंट इट, हिज टेलसाठी आपण इट घेतलं. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. राईट. त्यानंतर A5 क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स. हाऊ कॅन वी हेल्प द बर्ड्स टू सर्वाइव्ह इन समर सीझन. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किंवा उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये बर्ड्सना सर्वाइव्ह किंवा वाचवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी आपण एक ह्युमन म्हणून कशा प्रकारे हेल्प करू शकतो. इथे आन्सर दिलं आहे, 3-4 पॉईंट तुम्ही लिहू शकता. प्रोव्हाइडिंग वॉटर, त्यांना पाण्याची व्यवस्था करू शकतो. फॉर एक्झाम्पल कीपिंग वॉटर बाउल्स और bird baths in a gardens, balconies and open space for the birds to drink and cool off. Second, offering shade, त्यांना सावलीची व्यवस्था करू शकतो. Planting trees or placing small shelters where birds can rest away from the heat. Third point, feeding birds, त्यांना आपण खायला देऊ शकतो. Placing grains, seeds and fruits in feeders to help them find food during hot and dry condition. And one more point we can write like avoiding chemicals. Chemicalचा यूज करू नका, ते टाळण्याचा प्रयत्न करा. Not using pesticides or harmful chemicals in gardens to ensure the safe environment for birds. So this way we can support birds to survive them in summer season. ठीक आहे. सो अशा प्रकारे तर याच क्वेश्चन नंबर 4B असतो की दिलेला जो अनसीन पॅसेज आहे किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे त्याची तुम्ही समरी लिहा, म्हणजे मेन पॉईंट्स तुम्ही याच्यामध्ये लिहायचे असतात. जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं त्याच्यामधली ॲक्टिव्हिटी A1 आणि A2 ॲक्टिव्हिटी आपण जर एकत्रित केली तर तुमची समरी रायटिंग होऊ शकतो, किंवा आणखी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट घेऊन स्वतःच्या याच्या भाषेमध्ये लिहायचे असतात आणि त्या समरीला तुम्हाला एक टायटल द्यायचं असतं. आपण इथे आपण बघू शकतो टायटल आपण दिलं आहे द पिकॉक अ ब्युटिफुल बर्ड. एक सुंदर आपण हे टायटल आहे, पिकॉकच्या रिलेटेड पक्षी आहे किंवा पिकॉक नॅशनल इंडियन नॅशनल बर्ड असंही लिहू शकतो. ठीक आहे. आता याचं आपण मेन पॉईंट याच्यामध्ये इन्क्लूड केलेत बघा. पिकॉक इज अ व्हेरी ब्युटिफुल बर्ड विथ अ लॉंग ब्ल्यू नेक अँड कलरफुल टेल फेदर्स. When it spreads its tail, it looks like a big fan with eye-like patterns. The female peacock, called a peahen, is a smaller and not as colorful. Peacocks shed their feathers once a year, and people use these feathers for decorations. They dance to attract peahens and also when they see rain clouds. The peacock is India's national bird and is an important part of Indian culture, arts, songs and stories. So this way, by using points we can write a summary. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये समरी लिहायची असेल. सो जो नेक्स्ट आपण सेक्शन सुरू होतो तो म्हणजे रायटिंग स्किल. त्याच्यामध्ये आपण लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, स्टोरी रायटिंग आहे किंवा न्यूज रायटिंग आहे, वर्बल टू नॉन वर्बल आहे आणि ट्रान्सलेशन हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. तर हा कंटिन्यू आपण हा प्रॅक्टिस पेपर पुढे चालू ठेवणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.